हॅलो फ्रेंड्स. तर बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला टमी टाईम देणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर टमी टाईम म्हणजे काय? तर टमी टाईम म्हणजे बाळाला पालथं त्याच्या पोटावरती झोपवणं. कधीपासून द्यावा? हा सगळ्यात मोठा प्रश्न. म्हणजे बाळाची नाळ पडल्यानंतर लगेचच तुम्ही त्याला टमी टाईम देऊ शकता. फक्त सुरुवातीला फक्त 30 सेकंद 10 सेकंद अशा वेळेपासून चालू करायचं आहे. अक्षरशः खूप कमी वेळासाठी बाळाला टमी टाईम द्यायचा आहे आणि त्यानंतर हळूहळू बाळ जसं जसं कम्फर्टेबल होईल, बाळाला जशी जशी त्याच्याबद्दल आवड निर्माण होईल तसं तसं तुम्ही हा काळ वाढवू शकता. बाळाला टमी टाईम देताना तुम्ही तिथेच बसणं आवश्यक आहे. बाळाला एकटं सोडून टमी टाईम द्यायचा नाही आहे. बाळ झोपेत असताना सुद्धा बाळाला टमी टाईम द्यायचा नाही आहे. बाळ आजारी असताना बाळाला टमी टाईम द्यायचा नाही आहे. तुम्ही तिथे प्रत्यक्ष असताना बाळ जर ते एन्जॉय करत असेल, बाळ त्याच्यामध्ये रिलॅक्स फील करत असेल, बाळाला कम्फर्टेबल असेल, तेवढाच वेळ बाळाला टमी टाईम द्यायचा आहे. सुरुवातीला बऱ्याचशा बाळांना टमी टाईम आवडत नाही. ते किरकिर करतात, त्यांना ती सवय नसते, पोट दाबले जाते, त्याच्यामुळे बरेचशी बाळं ही किरकिर करतात. तर बाळाच्या कम्फर्टनुसार आपल्याला हळूहळू बाळाला ह्याची सवय करून द्यायची आहे. बाळाला थोडंसं एंगेज करायचं आहे आणि जसं जसं बाळाला त्याच्यामध्ये हळूहळू इंटरेस्ट येत जातो तेव्हा आपल्याला त्याचा हळूहळू वेळ वाढवत जायचा आहे. पण बाळ किरकिर करतं आहे, बाळ रडतं आहे म्हणून टमी टाईम द्यायचाच नाही, ही चूक करू नका. टमी टाईम बाळाला अवश्य द्या. त्याच्यामुळे बाळाला पुढच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहे जसं की पालथं पडणं, गुडघ्यावरती येणं, बाळाच्या स्नायूंना बळकटी येणं, मानेचे, कमरेचे स्नायू, हाताचे स्नायू हे बाळाचे यामुळे बळकट होत असतात. त्याच्यामध्ये ताकद लवकर येत असते आणि बाळाला पुढची ॲक्टिव्हिटी करायला सुद्धा लवकर प्रोत्साहन त्यामुळे मिळत असते. त्यामुळे बाळाला टमी टाईम देणं चुकवू नका. जरी बाळ रडत असलं तरीही हळूहळू बाळाला कम्फर्टेबल करा, त्या गोष्टीसोबत फॅमिलियर करा आणि ही जी पद्धत आहे ती बाळाच्या अंगवळणी पडल्यानंतर बाळ स्वतःहूनच ते एन्जॉय करायला लागेल. टमी टाईम देताना फक्त ह्या चुका टाळायच्या आहे की बाळाला एकटं सोडायचं नाही आहे, बाळाचं नाक तोंड दाबलं जात नाही आहे, याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.